आपल्याला झाडं जर वाचवायची असतील ना तर त्यासाठी काय करायचं, अशा बाटल्या भरून घ्यायच्या आणि ही आहे सुई अशी इंजेक्शनची. तर ती काय करायची, अशी अशी घुसवून घ्यायची. म्हणजे हो का थेंब 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 आपल्या झाडाला पाणी पडतं मस्तपैकी. आता हे पण एक काढून घेऊ. असं झाडाला बाटल्या जर ठेवल्या ना त्यामुळं काय होतं, आपले झाडं वाळत नाहीत, उन्हाळ्यात पण तसेच टिकून राहतात. सलाईन चाललं बघा. तर छानपैकी असे झाडं आपले वाळणार नाहीत. मी 4च आणल्यात आणि 4 ह्यालाच बाटल्याला लावणार आहे. असे वेज पण पाडले होते आणि त्यात कापूस घातला होता. तर वेजाच्या ठिकाणीच आपण हे करून घेऊया. हे पहा, थोडं मोठं वेज झालंय. तर अशी सलाईन सारखं पाणी आपल्या झाडाला टिपी टिपी पडत राहिलं आणि आपले झाडं वाळणार नाहीत. चला तर आपण बाटल्या ठेवून घेऊत आता झाडाला. आपण ठेवणार आहोत, बोरीच्या झाडाला ठेवायचं आहे. थोडं 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 पाणी पडत राहील आणि झाडं वाळणार नाहीत. आपले झाडं वाळू नये म्हणून ना असा उन्हाळ्यात जुगाड करायचा. आपण ह्या तुत्तूच्या झाडाला पण ठेवून घेऊता. तुळशीच्या झाडाला पण ठेवून घेऊ इथं बाटले. नंतर आपण मोगऱ्याच्या झाडाला, आणि हे ठेवून घेणार आहोत तुत्तूच्या झाडाला. लास्टची जी राहिली ना तर ही चिकूच्या झाडाला ठेवू आपण. ही लास्टची जी बाटली आहे ना तर ही चिकूच्या झाडाला ठेवून घेऊ. सुईच पडली खाली.
तर हा जुगाड कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.